लग्न समारंभावरून परत येत असलेल्या बारात्यांनी भरलेली खासगी बस गोंदियाजवळ कारंजा परिसरात अपघातग्रस्त झाली। या भीषण अपघातात नागपूरच्या वाडी परिसरातील 27 वर्षीय सोनू घनश्याम ओईके याचा मृत्यू झाला, तर 9 जण गंभीर जखमी झाले। बसमधील बहुतांश पाहुणे गाढ झोपेत असतानाच हा अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार ओव्हरटेक करताना बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वेगात असलेली बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपामध्ये घुसली। जास्त वेगामुळे बस झाडांच्या फांद्या तोडत काही अंतर पुढे गेले, त्यामुळे बसचा पुढील भाग गंभीरपणे नुकसानग्रस्त झाला असून काचाही फुटल्या। अपघातानंतर मारहाणीच्या भीतीने बस चालक घटनास्थळावरून उडी मारून फरार झाल्याचे सांगितले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तहसीलमधील चोपा मोहोडी गावात वरखडे कुटुंबाचा विवाह सोहळा होता। वर मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरलांची माकेपर येथे लग्नासाठी गेला होता। रात्री विवाह सोहळा संपल्यानंतर बाराती बसने आपल्या गावाकडे परतत होते। गुरुवारी 12 मार्च रोजी पहाटे गोंदियाजवळ कारंजा परिसरात बस चालक वेगाने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता। त्यावेळी बसने पुढे जात असलेल्या टरबुजांनी भरलेल्या मालवाहू वाहनाला धडक दिली। धडकेनंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांवरून जात पुढे जाऊन थांबली। अपघाताच्या वेळी बसमध्ये 45 प्रवासी होते, त्यामध्ये महिला, पुरुष आणि एक लहान मुलंही होते। अपघातानंतर बसमधील काही पुरुषांनी खिडक्यांमधून अडकलेल्या बारात्यांना बाहेर काढले। घटनेची माहिती मिळताच कारंजा गावातील स्थानिक नागरिक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले। तसेच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या फरार बस चालकाचा शोध सुरू केला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे।